जीचा अर्थ महाराज होतो. जी हा आदर आहे. आणि ह्या भानगडी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे की नाही? जे कुलवान घराणे आहे ना, वडील आवाज देतात, बाळासाहेब. मुलगा म्हणतो जी. पुढचं नंतर बघू काय असेल ते, पण पहिला त्याचा जी असतो. नाही तर काही काही घराणे माद्या. दम काढणं म्हातारे येतो, दम आहे का नाही? घराणा हो तो ऐसा. जी हा आदर आहे. ठीक आहे. जीचा अर्थ एक महाराज होतो. जी हा आदर आहे बरं का केदारजी. अरे आपली बहीण त्यानं चांगली नांदवली पाहिजे म्हणून बहिणीच्या मिस्टरला दाजी फुल पेत असलं तरी जी लावला. दाजी. भाऊजी. त्याचं हिंदीत तर डबल जी होते. पुन्हा दाजीला काय म्हणतात? केदार सेठ जिजाजी. आता दोन लागले जी. ते गात्यात नाही, पण ते गाणं होतं, तुम्हाला पाठ आहे. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जीजाजी. कामा परत आपलं तसं गुरुजी. हे थोतांड नाही. आदर देताना जी लावला का नाही? ज्ञानेश्वरी उघडा. गणपतीला आदर देताना ज्ञानोबारायाने शब्द वापरला, ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, पण ओम नमो जी. मारुतीरायाचा अभंग आहे, शरण शरण जी हनुमंता या नायान गुरुजी. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरुपेक्षा भगवंतही मोठा नाही हे जगाला सांगण्यासाठी महालातून भगवान गुरुच्या आश्रमात जातोय. गुरुग्रह गये पडन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. अरे शिकायची गरज काय आहे? जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद राशी. ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा होतो तो शिकायला जातो. हा आपल्याकरता दाखवलेला शिष्टाचार आहे, लक्षात ठेव. अल्पकाल विद्या सब पाई. विद्याप्राप्तीनंतर चारही पुत्राला वशिष्ठ गुरुजींनी महाराज दशरथजीच्या स्वाधीन केलं. आता 14वं वर्ष पूर्ण झालं. चौघाई भावाचं 15व्या वर्षात पदार्पण आहे. अयोध्येत आल्यावरची गोष्ट. सकाळी उठले की चौघाई भाऊ आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा. मातु पितु गुरु नावहि माता, मातु पितु गुरु नावहि माता, मातु पितु गुरु नावहि माता, मातु पितु गुरु नावहि माता. आयस
केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे। प्रातकाल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा। ज्यांना ज्यांना मायबाप असेल त्याच्यासारखा भाग्यवान जगात नाही। काय करू नका, सकाळी उठल्यावर फक्त मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या आणि ते प्रेमानं तुमच्या पाठीहून हात फिरवतील। तो दिवस केवढा समाधानाचा जातो हे तुम्ही ठरवा, ते कोणाला विचारायची गरज नाही। काय म्हणतात तुम्ही सांगता महाराज, आम्ही रोज मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो, मग ते आशीर्वादच देत नाही। अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है। लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई। माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है। और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा। माय बापाच्या आशीर्वादामध्ये जी ताकद आहे ते परमेश्वराच्या नाही, आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे ते तपस्व्यांच्याही नाही, हे लक्षात ठेवा। हे संपूर्ण रामायण कशामुळे घडलं? मायबापाने दिलेला शाप। काल ऐकलं ना आपण, आंधळे आहे, दोघालाही दिसत नाही। राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील। आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, तुझं एकही पोर मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही। शाप। मायबापाच्या आशीर्वादामध्ये जी ताकद आहे, म्हणून प्रभूजी प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा। आयसु मागे करई पुर काजा, देखी चरित हर्षई मन राजा। एवढ्यात झालं काय? गाधी तनय मन चिंता व्यापी। विश्वामित्राच्या पित्याचं नाव गाधी मुनी। अनेक वेळा यज्ञाचं आयोजन केलं, पण सगळे राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात। आणि म्हणून विश्वामित्राच्या लक्षात आलं की प्रभूचा अवतार झालेला आहे। मग विश्वामित्र मनोरथ करीत 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 अयोध्येकडे यायला निघाले। बहुविधि करत मनोरथ, जात लागी नहीं पार। करी मज्जन शरयु जल, गए भूप दरबार। सियावर रामचंद्र की जय। शरयू मध्ये स्नान करतात। राजा दशरथजीला कळालं, सेवक पडत आले, महाराज प्रतिसृष्टि निर्माता विश्वामित्र अयोध्या की ओर पधार रहे हैं। मुनि आगमन सुना जब राजा, मिलन गयो लय विप्र समाजा। करी दंडवत मुनि सन्मानी, निजयासन बैठा रे नियाणी। सन्मानाने राजमहालात नेलं। पायावर डोकं ठेवून दशरथ राजाने दर्शन घेतलं। आणि दशरथजी म्हणाले, बाबा मैंने कुछ भी पुण्य नहीं किया, लेकिन आज जवाब मिल गया। मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा, मतलब बिगर बुलाए संत घर आए, समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल है। हे सूत्र लक्षात ठेवा। न बोलावता साधू आपल्या दारात आला की समजायचं पूर्वजांची पुण्याई फळाला आली। पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा। झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो। आज फिटले माझे कोडे, बहुता जन्मेचे साकडे। कोंदाटले पुढे पर ब्रह्म सावडे।
भोजनाचा कार्यक्रम झाला, विश्रांती झाली. तिसऱ्या प्रहरी अति नम्रतेनं दशरथजी विचारतात, केही कारण आगमन तुम्हारा, कसं येणं केलं? असुर समूह सतावही मोही मै जाचन आय नृपतेही. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतोय राजा, पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. सोच समज करतो मंगो महाराज. चौथे पण पायव सुतचारी, उतार वयात मला लेकर झाली. त्यातला ज्येष्ठपुत्र राम, माझा प्राण घ्या पण राम नाही देणार. कशामुळे झाला मुलगा? यज्ञ यागादी क्रिया करून झाला. कोणी केला यज्ञ? अरे यज्ञ कोणी केला? शृंग ऋषीने. मग आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केल्यामुळे तुला 4 लेकर झाले. यज्ञापासून झालेल्या 4 पैकी एक ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी त्यातला एक मागतो. काय जातं? काय म्हणा बाबा, माझा राम नाही देणार. धेनू धाम भूमी धन प्राण असे शब्द वापरले. जमीन मागा, बंगला मागा, प्राण मागा, संपत्ती, पण राम नाही देणार. नाही देणार. ताडकन उठला. आधीच रागीड बाबा विश्वामित्र कमंडल उचलला.